आज आपण 198वा श्लोक पाहतो आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 198वा श्लोक असा आहे. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तीन साहे. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. मागच्या श्लोकामध्ये आपण या परमात्म्याचं स्वरूप कशासारखं आहे तर आकाशासारखं आहे असं म्हटलं होतं. कारण ही संपूर्ण सृष्टी, हे सगळं जगत, हे विश्व ज्यापासून निर्माण झालेलं आहे अशी ही पंचमहाभूते आणि 3 गुण सत्व रज तम यांच्या मिश्रणातून हे जग बनलेलं आहे. आणि या पंचमहाभूतांमध्ये सर्वात मोठं असणारं भूत म्हणजे आकाश. म्हणून आपण आकाशाची उपमा भगवंताला दिली. परंतु आकाश जेव्हा आपण मोठं आहे म्हणतो तेव्हा ते कुणाला तरी व्यापून शिल्लक उरलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या जगातल्या सर्व गोष्टींना, सर्व वस्तूंना, सर्व माणसांना, सर्व प्राण्यांना त्यांनी व्यापलेलं आहे. आणि शिवाय ते शिल्लक आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे इथे द्वैत भाव आला. 2 गोष्टी आहेत असा आपल्याला बोध होतो. म्हणजे ज्याने व्यापलंय ते आकाश हा एक भाग, आणि ज्याला व्यापलंय ती ही संपूर्ण सृष्टी किंवा हे जगत हा दुसरा भाग. म्हणजे जेव्हा 2 भाग असतात तेव्हा त्यातल्या एकाने दुसऱ्याला व्यापलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. परंतु हा परमात्मा परमेश्वर जो आहे तो एकटाच आहे. त्याच्यासारखा दुसरा या जगात कुणी नाही. अद्वैत, नाही का? मग जिथे अद्वैत आहे तिथे या भगवंताने सगळ्या जगाला व्यापून टाकलंय असं म्हणण्याला अर्थच राहत नाही. कारण दुसरा कोणी नाहीच आहे. आणि मीच मला कसा काय व्यापून टाकीन, नाही का? मीच तो आहे तर मी मला कसा व्यापेन. म्हणून भगवंतामध्ये जर अद्वैत आहे, तिथे जर 2 गोष्टी नाहीतच, तर मग ही आकाशाची उपमा इथे लागू पडत नाही असं रामदास स्वामी या श्लोकातून आपल्याला सांगतायत. ते म्हणतायत नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे. म्हणजे नभ म्हणजे आकाश. आकाश या सर्व सृष्टीला व्यापून टाकतं असं आपल्याला म्हणता येतं. कारण इथे 2 गोष्टी आहेत, सृष्टी आहे आणि आकाश आहे. परंतु रघुनायका उपमा ती नस आहे. या परमात्म्याला ती उपमा योग्य होत नाही, साध्य होत नाही किंवा शोभत नाही. का? ते 3ऱ्या ओळीत सांगतायत. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे. ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा एकमेव असणारा तो परमात्मा परमेश्वरच या संपूर्ण जगामध्ये असल्यामुळे त्याने दुसऱ्या कुणाला तरी व्यापून टाकलं आहे असं म्हणताच येत नाही.
आणि म्हणून आपल्याला आकाशाची उपमा त्याला देता येत नाहीत. त्याच्या ठिकाणी यत्किंचितही द्वैत नाही, असा तो परमात्मा अद्वैत आहे, एकमेव आहे आणि सहजपणे आहे. तो व्यापक आहे हे म्हणणंसुद्धा व्यर्थ होईल. कारण व्यापक केव्हा म्हणतो आपण? दुसऱ्याच्या मानाने जर आपण मोठे असू तर व्यापक म्हणता येईल. इथे त्याच्यासारखा दुसरा कुणी नाहीच आहे ना. आणि मग व्यापक आहे हे म्हणणंसुद्धा योग्य होणार नाही. आणि तो सगळ्यांना व्यापून शिल्लक उरतो असं सुद्धा म्हणणं योग्य होणार नाही. आत्तापर्यंत आपण परमात्म स्वरूपाचं वर्णन करताना तो व्यापक आहे आणि तो सर्वांना व्यापून शिल्लक उरतो असं आपण म्हटलेलं आहे. परंतु इथे व्यापक याचा अर्थ कशाला तरी व्यापणे किंवा कशाच्या तरी मोठं असणं. व्यापकपणाच्या कल्पनेमध्ये दोन गोष्टी असाव्या लागतात. आणि म्हणून जिथे द्वैत आहे तिथेच व्यापकपणा संभवतो. भगवंत किंवा परमात्मा परमेश्वर एकच असल्यामुळे तिथे द्वैताला जागा नाही. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत नाही. आणि मग दोन गोष्टींमध्ये असणारा संबंध आपण दाखवूच शकत नाही. त्यामुळे याच्यापेक्षा तो व्यापक आहे असं आपल्याला म्हणताच येत नाही. एकच एक आत्मस्वरूप सगळीकडे पसरलेले असल्यामुळे ते दुसऱ्या कशालाही व्यापून टाकत नाही आणि ते व्यापक आहेत असंही म्हणता येत नाही. आणि म्हणून इथे आकाशाची उपमा देता येत नाही असं रामदास स्वामी आपल्याला सांगतात. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तीनस आहे. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. जय जय रघुवीर समर्थ.